नगरकर 11वी-12वीचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. आपल्या अहिल्यानगरच्या सगळ्याच कॉलेजेसमध्ये ते चालू आहेत. पण मी आता आलेली आहे आपल्या अहिल्यानगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये आणि इथे 11वी-12वीच्या ऍडमिशनसाठी आपण या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे सरांना भेटतोय. सर, तुमचं खूप स्वागत आहे. नमस्कार. 12वीचा निकाल लागलेला आहे आणि आमच्या अहिल्यानगर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय जे आहे याच्यामध्ये मुलं प्रवेश घ्यायला येत आहेत. म्हणजे मराठवाड्यात पासनं तर इकडे पैठण, नगर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातनं मुलं न्यू आर्ट्समध्ये येतात, कारण न्यू आर्ट्स हे एक रेप्युटेड कॉलेज आहे. 3.79 CGPA नॅकचा आमचा आहे आणि महाराष्ट्रातलं एक नामवंत कॉलेज म्हणून नॅकने गौरविण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कॉलेज विथ पोटेन्शियल, DST फीस, DBT स्टार या सर्व स्कीम या महाविद्यालयाला मिळालेल्या आहेत. इथे सर्व स्कॉलरशिप आहेत आणि गव्हर्नमेंटच्या सगळ्याच ज्या ज्या काही स्कीम येतात तर त्या महाविद्यालयात राबवल्या जातात. त्यामुळं आता 12वी नंतर पुढे काय, तर 12वी नंतर आमच्याकडं म्हणजे सायन्स फॅकल्टी आहे. या सायन्स फॅकल्टीमध्ये प्लेन BSc तर आहेच आहे, म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, झुलॉजी असेल. त्याचबरोबर आमच्याकडे सायन्समध्ये बायोटेक्नॉलॉजी हा कोर्स आहे की जो बायोटेक्नॉलॉजी कोर्स केल्यानंतर अनेक मुलांना फार्मसी वगैरे अशा कंपन्यांमध्ये किंवा फूड इतर जे बायोटेकचे विषय मुलं आहेत तर ते जाऊ शकतात. त्याच्यामध्ये फार्मसीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातात. दुसरा आमच्याकडं वाईन टेक्नॉलॉजी पण आहे की वाईन टेक्नॉलॉजी विषय असणारं आमचंच एकमेव महाविद्यालय आहे जिल्ह्यामध्ये आणि हा वाईन टेक विषय घेऊन मुलं जे वेगवेगळे वायनरी प्रोजेक्ट असतात की त्यामध्ये ते जातात. शुगर फॅक्टरीमध्ये पण मुलं हे जातात नोकरीसाठी. तर त्यामुळं वाईन टेक विषय आहे. त्याचबरोबर आमच्याकडे ॲनिमेशन विषय आहे की जो हा मुलांना नाविन्यपूर्वक करण्याची संधी आहे. आज आपण पाहतो की सगळं कम्प्युटरचं युग आहे. मुलांना गेम्स वगैरे यामध्ये इंटरेस्ट आहे. व्हिडिओ रील्स तयार करणं याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. तर ॲनिमेशनला गेल्यानंतर आपोआपच त्याला त्याच्या करिअरला म्हणजे एक चांगली संधी आहे की सध्याच्या काळामध्ये जे ट्रेंड्स आहेत तर ते शिकण्याचे. आणि आमचे ॲनिमेशनचे विद्यार्थी बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या स्टुडिओमध्ये काम करतात. आमच्याकडं मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट आहे. या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटमधनं पत्रकार चांगले घडतात. त्याचबरोबर आपण प्रिंट मीडिया असेल आणि एकूणच सगळ्या प्रकारच्या मीडियामध्ये हे मुलं जातात. चित्रपट सृष्टीमध्ये जातात. जे माझे विद्यार्थी नागराज मंजुळे असतील, भाऊ कराडे असतील, बलभीम पठारे असतील, महेश काळे असतील, तर अशांनी चित्रपट निर्मितीमध्ये मोठं नाव कमावलेलं आहे. तर मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट आमचं आहे. दुसरी गोष्ट सायन्समध्ये म्हणजे UG तर आहेच, पण PGचे सगळे कोर्सेस आहेत आमचे आणि हे PGचे कोर्सेस सुद्धा मुलांना रिसर्च सेंटरपर्यंत ते घेऊन जातात. लाईफ सायन्समध्ये सुद्धा आज मुलांनी जर चांगलं ग्रॅज्युएशन केलं तर पुढे त्यांना ॲब्रॉड जाण्याची सुद्धा संशोधनामध्ये संधी आहे. हे झालं सायन्सचं. आर्ट्समध्ये भाषा आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी. आता आज जर आपण पाहिलं ना की आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नाव घेतो आणि या AI मध्ये आज भाषेची गरज जास्त पडते. म्हणजे मराठी ट्रान्सलेशन, हिंदी इंग्लिश ट्रान्सलेशन या भाषेचं पण ट्रान्सलेशनसाठी योग्य त्या भाषेचा वापर करण्यासाठी AI मध्ये सुद्धा उपयोग होतो. आज इंग्रजी सारखा विषय जो आहे ना तर त्याला परत स्कोप वाढतो आहे की इंग्लिश लिटरेचर घेऊन जे विद्यार्थी बाहेर पडतायत तर ते BA इंग्लिश करून, MA इंग्लिश करून पुढे BEd टीचिंगमध्ये ते येऊ शकतात. सेटनेट दिली तर प्राध्यापक होऊ शकतात. एवढंच नाही तर रिसर्चमध्ये जाऊ शकतात. अध्यापनामध्ये पब्लिक स्कूलपासनं, प्रायमरी लेवलपासनं तर म्हणजे उच्च शिक्षणापर्यंत ते शिकवू शकतात. एवढंच नाही तर ट्रॅव्हल टुरिझममध्ये, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन स्टडीजमध्ये, लॉमध्ये, MBA मध्ये इंग्लिशचे मुलं हे चांगलं जाऊ शकतात. सोशल सायन्स पण आमच्याकडे आहे, म्हणजे पॉलिटिक्स आहे, त्याच्यानंतर समाजशास्त्र आहे, फिलॉसॉफी आहे. तर ह्या विषयात सुद्धा समाजशास्त्र वगैरे हे विषय घेऊन सुद्धा मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सारख्या एक्झामला सुद्धा ते पात्र होऊ शकतात. तर तिथे पण म्हणजे समाजशास्त्र सुद्धा, सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा ते ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतात. आमच्याकडे कॉमर्स सुद्धा आहे. आता कॉमर्समध्ये आमच्याकडं MCOM आहे, BCom तर आहेच,
परंतु M.Com आणि M.Com IT सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे, ओके. की नाविन्यपूर्वक विषय त्याच्यामध्ये आम्ही आणलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या महाविद्यालयात एकूणच म्हणजे BA असेल, B.Com असेल किंवा BSc असेल, आम्ही सर्टिफिकेट कोर्सेस चालवतो. आता आमचं हे महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आहे हम्म. आणि या स्वायत्त महाविद्यालयामध्ये आम्हाला आमचे कोर्सेस तयार करण्याचं फ्रीडम आहे. हम्म. आम्ही ते नव्यानं डिझाईन करतो. आता उदाहरणार्थ कॉमर्समध्ये आता GST सर्टिफिकेट कोर्स आम्ही केलेला आहे. म्हणजे GST सर्टिफिकेट कोर्समुळं विद्यार्थ्यांना GST काय आहे, कुठं भरायचा, कधी भरायचं, कसं काय आहे कॅल्क्युलेशन, तर ह्या मुलांना त्याचं नॉलेज मिळतं. फायनान्सचा आम्ही सर्टिफिकेट कोर्स आहे, इन्शुरन्सचा आम्ही सर्टिफिकेट कोर्स एक घेतो. आता इकडे BA इंग्लिशमध्ये आम्ही फाउंडेशन कोर्स घेतोय कंटेंट रायटिंगवर, ओके. कारण आज कंटेंट रायटिंगची आपल्याला एवढी गरज आहे की वेगवेगळ्या वेबसाईट असतील, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट असतील, कंपन्या असतील, यांना एक प्रकारे कंटेंटची सतत म्हणजे गरज असते. हो. आणि चांगले कंटेंट करणारे लिहिणारे मुलं हे त्यांना हवे असतात. त्यामुळं आम्ही कंटेंट रायटिंग पण सुद्धा घेतो. यासोबत सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचे पण आम्ही कोर्सेस घेतो, कारण आजकाल कंपन्यांना काय हवं आहे की मनुष्यबळ असं पाहिजे की त्या मुलांना चांगलं बोलता आलं पाहिजे, त्यांना चांगलं प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे, बरोबर. त्यांना चांगलं कम्युनिकेशन करता आलं पाहिजे. की कुठेही काही प्रेझेंटेशन असेल तर चांगलं प्रेझेंटेशन करण्यासाठी आम्ही उन्नती फाउंडेशन आमच्याकडं आहे, त्याचबरोबर बजाज फिन्झर्व आमच्याकडं आहे, की या कंपन्या आमच्याकडे येऊन सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घेतात मुलांचं. आमच्याकडे AICTE अंतर्गत BBA हा कोर्स आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. हो. त्याचबरोबर BBA CA आमच्याकडे कोर्स आहे आणि BCA सुद्धा आमच्याकडे आहे. म्हणजे रेग्युलर कम्प्युटर सायन्स तर आहेच आहे, डेटा सायन्स आमच्याकडे आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, कारण आजकाल मुलांना क्लाउड कम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स याच्यामध्ये करिअर करायचं असतं. डेटा ऑपरेटर, डेटा ॲनालिस्ट या क्षेत्रामध्ये पण काम करायचं असतं. आणि त्याचबरोबर याचे पोस्ट ग्रॅज्युएशन पण आमच्याकडे आहे, म्हणजे MCA आहे, MSc कम्प्युटर आहे. तर हे विद्यार्थी पुढं कम्प्युटर सायन्सला PG मध्ये सुद्धा त्यांचं करिअर करू शकतात. 3 वर्ष झाले की आम्ही प्लेसमेंट सेल स्थापन केलेलं आहे कॉलेजमध्ये, आणि या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून की आम्ही जवळपास म्हणजे मागच्या वर्षी 16 मल्टीनॅशनल कंपन्या इथे आल्या आणि 8 नॅशनल लेवलच्या कंपन्या इथं आल्या आणि आमचे 800 विद्यार्थी गेल्या वर्षी प्लेसमेंट त्यांची झालेली आहे. आणि मला सांगायचं म्हणजे हे की ह्या प्लेसमेंटमध्ये आर्ट्सचे सुद्धा विद्यार्थी आहेत बरं का, कॉमर्सचे आहेत आणि सायन्सचे पण आहेत आणि कम्प्युटर सायन्सचे पण आहेत. म्हणजे आज असं झालंय की कंपन्यांचे जे HR आहेत ना, HR मॅनेजर, तर ते आमच्याशी संपर्क करत आहेत की आता ह्या वर्षी प्लेसमेंट कधी तुम्ही घेत आहेत म्हणून. आणि आम्ही आता ह्या परीक्षा झाल्या महाविद्यालयाच्या की हा प्लेसमेंट ड्राईव्ह आम्ही घेतो आहोत आणि या प्लेसमेंट ड्राईव्हसाठी चांगली नोंदणी होते आणि त्याची तयारी म्हणून आम्ही हे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग वगैरे घेतलेले आहे अगोदरच. आणि ज्या ज्या कंपन्यांना इथं यायचंय ना, तर त्यांनी सुद्धा त्यांचे HR मॅनेजर इथं पाठवून काही विद्यार्थ्यांची तयारी ही त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं प्लेसमेंट ड्राईव्ह हा खूप चांगला आमचा आहे. दुसरी गोष्ट, आम्ही स्पर्धा परीक्षा केंद्र महाविद्यालयात चालवतो. आज आमच्या ग्रंथालयामध्ये जवळपास 2.5 लाखापेक्षा जास्त ग्रंथ संपदा आहे आणि स्पर्धा परीक्षेचे जे पुस्तक आहेत ते सगळे आम्ही घेतलेले आहेत. करंट अनिल पाटील असतील किंवा सागर के सागर असेल, या पब्लिकेशनची सगळी पुस्तकं आमच्याकडे आहे. आणि एक करिअर कट्टा म्हणून महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे. तर या करिअर कट्ट्या अंतर्गत सुद्धा जे IAS अधिकारी असतात, IPS असतात, त्यांच्या मुलाखती त्या करिअर कट्ट्यामध्ये दाखवल्या जातात. आम्ही या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन पद्धतीनं हा करिअर कट्टा कार्यक्रम मुलांना उपलब्ध असतो. तर त्यामुळं स्पर्धा परीक्षा केंद्रावरही आम्ही भर देतो आहोत. आणि पोलीस भरती पूर्व जे प्रशिक्षण आहे तर ते पण आम्ही घेतो. याच्यामध्ये काय होतं की मुलांना लेखी परीक्षेमध्ये कसं फेस करायचं, की त्यांना लेखी परीक्षेत कुठल्या कुठल्या पद्धतीचा सिलेबस असतो, तर आमचे प्राध्यापक त्याच्यावर अभ्यास करतात आणि प्रत्येक विषयाचा प्राध्यापक आमचा जे विषय त्यांना आहेत तर त्या विषयाचा प्राध्यापक तिथे जाऊन लेक्चर घेतात. तर त्याच्यामुळं आर्मीमध्ये जाणाऱ्या मुलांना परीक्षा असतात, पोलीसमध्ये जाणाऱ्या मुलांना परीक्षा असतात,
त्या परीक्षांच्या तयारीवर सुद्धा आम्ही आता भर देतो आहोत. आमच्याकडं म्हणजे आता लायब्ररी तर आहेच आहे, परंतु कम्प्युटर लॅब आमच्या अद्ययावत आहेत. स्मार्ट क्लासरूम आम्ही तयार केलेले आहेत. या स्मार्ट क्लासरूम मध्ये काय होतं की काही ऑनलाईन लेक्चर जे आहेत, आता उदाहरणार्थ आम्ही ऑक्सफर्ड विद्यापीठाशी MOU केलेला आहे आणि तिथले AI चे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर जावकर सर म्हणून, तर ते आमच्याकडे येतात आणि या ऑनलाईन लेक्चर आम्ही त्या स्मार्ट क्लासरूम मध्ये दाखवतो. तसंच ऑन जॉब ट्रेनिंग ही सुद्धा फॅसिलिटी, म्हणजे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आम्ही राबवलेलं, तर याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंगची तयारी सुद्धा आम्ही करून घेतो की मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन, म्हणजे प्रत्यक्ष स्किल काय आहेत त्यांना लागणाऱ्या, तर त्या आम्ही महाविद्यालयामध्ये शिकवतो. याशिवाय आमच्याकडं जर्मन आहे भाषा, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे आणि आता चायनीजचं पण आम्ही तयारी सुरू केलेली आहे की ती भाषा सुद्धा आम्ही मुलांना आवश्यक आहे. तर त्या सुद्धा जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच या भाषा ट्रॅव्हल टुरिझम असेल, कंपन्या असेल, तर याच्यामध्ये मुलांना प्रशिक्षित केलं जावं या हेतून आम्ही ते केलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही नाट्यशास्त्र सुद्धा विभाग सुरू केलेला आहे. म्हणजे मुलांना जी आवड आहे की नाट्य क्षेत्रात जाण्याची, की चांगले नाटकामध्ये काम करता यावं, फिल्ममध्ये काम करता यावं, त्याचबरोबर एकांकिकेमध्ये काम करता यावं, हा छंद असतोच आहे मुलांना, तर तो जपला जावा, त्याच्यामध्ये चांगलं प्रशिक्षण द्यावं या हेतून नाट्यशास्त्र आम्ही सुरू केलेलं आहे. की पूर्वी काय व्हायचं की इथले मुलं आपले बरेच दिल्ली स्कूल ऑफ ड्रामा, जे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जायचे, तर आता त्या मुलांना वाटतं की नाट्यशास्त्र घ्यावं आणि इथेच ते आपली इच्छा जी आहे नाट्यशास्त्र शिकण्याची ती पूर्ण करावी. आमच्याकडे संगीत विभाग सुद्धा आहे आणि या संगीत विभागामध्ये MA म्युझिक पर्यंत आम्ही शिकवतो. BA म्युझिक आहे आणि MA म्युझिक आहे आणि नगर जिल्ह्यातलं हे संगीत शिकवणारं एकमेव महाविद्यालय आहे. म्हणजे इकडे मालेगावला पण गेलो नाशिक जिल्ह्यात तर तिथे आहे. पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र आहे की तिथे संगीत विषय शिकवला जातो. पण त्याच्यानंतर नगर जिल्ह्यातलं हे एकमेव कॉलेज आहे न्यू आर्ट्स महाविद्यालय की इथे संगीत विषयाचं PG पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. आणि याच्या पुढे जाऊन आम्हाला तिथं सुद्धा रिसर्च सेंटर करण्याची आमचा इच्छा आहे की PhD पर्यंत तिथपर्यंत सुद्धा ते मुलं जावेत. त्याच्यानंतर कमाव शिकाव योजना आमची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं जे अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज जे आहे आमचं, तर हे संस्थेचे पदाधिकारी कमाव शिकाव योजनेमध्ये खूप लक्ष देतात आणि विद्यापीठ आम्हाला जेवढं कमाव शिकाव योजनेवर पैसे देतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे, डबल पैसे आम्ही आमचे संस्था चालक कमाव शिकाव योजनेमध्ये आमच्यावर खर्च करतात मुलांना. म्हणजे खूप मुलांना इथे कमाव शिकाव योजनेमध्ये काम करण्याची संधी मिळते. 1 तास 2 तास ते लायब्ररीमध्ये काम करतात, अकाउंटमध्ये काम करतात, पुस्तकांचं मध्ये लायब्ररीमध्ये जाऊन नीटनेटकेपणा करणं, डिपार्टमेंटमध्ये जाणं आणि या कमाव शिकाव योजनेतून या मुलांना काहीतरी अर्निंग होतं आणि पुढे त्यांना एक प्रेरणा मिळते की आपण कमावतो आहोत पैसे, आपण कामातून आपल्या कमावतो आहोत आणि त्याबद्दलच जबाबदारी त्यांची वाढते आणि शिक्षणामध्ये पुढे जाण्याची त्यांची एक इच्छा तयार होते आणि त्यांना प्रेरणा मिळते कमाव शिकाव योजनेमधून. त्याचबरोबर आमचं NSS खूप चांगलं आहे, NCCचं युनिट चांगलं आहे की या NSSला आमचं राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि NSSचे आम्ही काही गावं NSS युनिट थ्रू काही गावं दत्तक घेतो. त्या दत्तक गावामध्ये कॅम्प घेतो, कामं करतो, झाडं लावतो. त्या अनेक गावामध्ये त्या गावांना निर्मल ग्राम सारखे पुरस्कार मिळालेले आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर किंवा तिथं अनेक शोष खड्डे असतील किंवा जलसंधारणाचे कामं सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आम्ही अनेक गावांमध्ये केलेले आहे. त्यामुळं NSS NCC हे तर आहेच, परंतु जिमखाना सुद्धा आमचा अद्ययावत आहे आणि या जिमखान्यामधून खूप सारे विद्यार्थी आमचे चांगले नॅशनल लेवल पर्यंत गेलेले आहे. उदाहरणार्थ आमचा कबड्डीचा कॅप्टन पंकज शिरसाट हा भारताचा कॅप्टन राहिलेला आहे. इथे कबड्डीमध्ये तो होता आणि पुढे भारताच्या कबड्डी संघाचं नेतृत्व त्याने केलं आणि आज तो DYSP म्हणून खेळातूनच गेला आणि ठाणे येथे तो DYSP म्हणून पंकज आमचा काम करत आहे.
वा. असे आमचे बरेच विद्यार्थी, श्वेता गवळी आहे, हम्म. अंजली देवकर आहे, हा. अजून असे खूप विद्यार्थी आहेत की ज्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. कोमल वाकळे आहे, हा. छत्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मग जुदो असेल, कुस्ती असेल, त्याचबरोबर म्हणजे क्रिकेट असेल, हम्म. हे या साऱ्या खेळामध्ये, कबड्डी असेल, खो खो असेल, तर आमचे विद्यार्थी, टेनिस असेल, हम्म. तर आमचे सारे विद्यार्थी असे नॅशनल लेवलपर्यंत गेलेले आहेत आणि खेलो इंडिया पर्यंत सुद्धा ते गेलेले आहेत. म्हणजे असे हा. खूप आमचा जिमखाना सुद्धा खूप चांगला आहे. हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की खरं तर अभ्यास आहेच आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास हा झाला पाहिजे. हा. या हेतूनं आम्ही मुलांना व्यासपीठ देण्यासाठी की काही महोत्सव घेतो कॉलेजमध्ये. हम्म. म्हणजे नगारा महोत्सव असेल, संगीत महोत्सव आहे, हम्म. त्याचबरोबर प्रतिबिंब नावाचा फिल्म फेस्टिवल आम्ही घेतो. हम्म. याच्यामध्ये नावाजलेल्या फिल्म्स इथे येतात, हम्म. ते त्यांचे निर्माते इथं फिल्मचं पार्टिसिपेशन करतात हम्म. आणि या फिल्म फेस्टिवलमध्ये, हा फिल्म फेस्टिवल 3 दिवस आमचा चालतो. याच्यामध्ये नावाजलेल्या फिल्म्स देशभरातून येतात आणि फिल्म फेस्टिवल घेणारं हे एकमेव महाविद्यालय आहे. हा. खरंच तर म्हणजे हे टिकून आहे आमचं की अजूनही फिल्म फेस्टिवल आमचा खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. हो. कला महोत्सव आम्ही घेतो. हम्म. या कला महोत्सवामध्ये की विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरणासाठी संधी दिली जाते. हम्म. याचबरोबर काही मुलं कलाकुसर सादरीकरण करतात की अच्छा. काही साहित्य बनवणे, काही अशा कलाकुसरीच्या वस्तू बनवणे. मग त्याच्यामध्ये मुलं मुली भाग घेतात आणि या कला महोत्सवामध्ये सुद्धा त्यांचं एक व्यक्तिमत्वाला आकार देण्याचं काम या महाविद्यालयामधून केलं जातं. आम्ही काही रेप्युटेड संस्थांना, त्याचबरोबर काही ज्या इंडस्ट्रीज आहेत हम्म. त्या इंडस्ट्रीजना आम्ही इन्व्हाइट करून त्यांच्याशी आम्ही सामंजस्य करार केलेले आहेत. म्हणजे मराठा कॉमर्स असेल, हम्म. त्याचबरोबर वनराई सारख्या संस्था असतील, त्याचबरोबर आमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग असेल. एवढंच नाही तर आमच्याकडे केमिस्ट्री, त्याचबरोबर झुलॉजी, बायोलॉजी, भाषेच्या संदर्भामध्ये हम्म. ज्या संस्था काम करतात, लँग्वेजेसच्या संदर्भात ज्या संस्था काम करतात, अशा संस्थांशी आम्ही सामंजस्य करार केलेले आहेत. बर. आणि या सामंजस्य करारामुळं की विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जी ॲल्युमनाय आहे, माजी विद्यार्थी संघ, हम्म. म्हणजे आमचे विद्यार्थी खूप साऱ्या देशामध्ये पण आहेत, ॲब्रॉड आहेत, भारतामध्ये सुद्धा प्रत्येक राज्यामध्ये आहेत, पुणे, मुंबई या ठिकाणी काम करतात. तर यांना आम्ही एकत्रित आणलेलं आहे आणि एक आम्ही याचं पोर्टल पण तयार केलेलं आहे की माजी विद्यार्थी. मग हे माजी विद्यार्थी काय करतात, तर आमचे जे आत्ता एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत सध्याचे, म्हणजे उदाहरणार्थ आमचा कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आहे, तर कम्प्युटर सायन्सच्या या विद्यार्थ्याला आमचे माजी विद्यार्थी जिथे काम करतात कम्प्युटर सायन्सचे, हम्म. तर ते यांना Guide त्यांच्या करतात. कंपनीमध्ये घेऊन जातात बर. किंवा गाईड करतात किंवा त्यांना पुढे भविष्यात कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत हा. हे सांगण्याचं काम करतात. बर. तर असं आर्ट्समध्ये आहे, कॉमर्समध्ये आहे अच्छा. आणि सायन्समध्ये सुद्धा आहे. नाही, हा गायडन्स खूप महत्वाचा असतो आणि तो शिक्षकांप्रमाणेच जे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मिळत असेल तर ही त्या आता सध्याच्या पिढीसाठी खूप मोठी गोष्ट असेल. बरोबर आहे. आणि म्हणजे अजून असं एक मला म्हणायचं आहे की म्हणजे सामाजिक भान जे आहे, सामाजिक जबाबदाऱ्या आहे, हम्म. तर ह्या सामाजिक जबाबदाऱ्यांचं सुद्धा भान या विद्यार्थ्यांना राहावं म्हणून सुद्धा आम्ही काही कोर्सेस घेतो. अच्छा. मग आमचं राज्यशास्त्र विभाग असेल, आमचा समाजशास्त्र विभाग असेल, आमचा तत्वज्ञान विभाग असेल, तर हे असे काही छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स घेतात. हा. आणि या सर्टिफिकेट कोर्स द्वारे की समाजात आपली काय भूमिका आहे, समाजात आपला काय रोल आहे, हम्म. हे पण या मुलांना शिकवतात. ओके. आता आमच्याकडं समाजशास्त्र विभाग हा एक दिव्यांग केंद्र आम्ही केलेला आहे. आता या दिव्यांग केंद्रामध्ये आम्ही जे अंध, अपंग विद्यार्थी आहेत, दिव्यांग आहेत, की त्यांना मोफत शिक्षण आम्ही आमच्या महाविद्यालयात देतो. म्हणजे त्यांच्याकडनं कुठली फी घेत नाही. बरोबर. तर त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी इथं आमच्याकडे यायला लागलेत. बर. आणि त्यांच्यासाठी आम्ही आता अद्ययावत अशी एक कम्प्युटरची लॅब बनवली बर. की त्या लॅबमध्ये त्या मुलांना एक प्रशिक्षण तिथं दिलं जातं, त्यांना शिकवलं जातं. ते
डोळ्याने अंध असून सुद्धा चांगल्या प्रकारचं कम्प्युटर वापरू शकतात. आणि आज आमचे काही विद्यार्थी जे दिव्यांग केंद्रातले आहेत तर ते बँकेमध्ये सर्व्हिसला लागलेले आहेत, नोकरीला लागलेले आहेत. काही चांगल्या बँकेमध्ये तर आहेच, पण काही दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ते जॉब करतात. तर ही एक म्हणजे एक अचिव्हमेंट आमची चांगली आहे, की बेस्ट प्रॅक्टिस म्हणावी लागेल आमची, की दिव्यांग केंद्राद्वारे आम्ही सामाजिक जबाबदारीचं सुद्धा एक भान महाविद्यालयाने ठेवलेलं आहे, संस्थेने ठेवलेलं आहे. आणि यातून अंध अपंग विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा या दिव्यांग केंद्राचा होतो. वा, खूप म्हणजे असं असं इतकं सगळं ऐकल्यानंतर मला आता असं खरं तर प्रोसेसच होत नाहीये, पण ही खूप छान गोष्ट आहे की एका कॉलेजमध्ये जर आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी मिळू शकत असतील नगरकर, तर का नाही हा प्रश्न आपल्या मनात आलाच नाही पाहिजे. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप सारं आतापर्यंत ऍडमिशन बद्दल पण असेल आणि कॉलेज बद्दल पण असेल माहिती दिली. नेक्स्ट टाइम ज्यावेळी ही ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट होईल त्यावेळी पुन्हा एकदा आपण भेटूयात. काही नवीन गोष्टी जर चालेल. येणार असतील तर आपण त्यावर नक्की बोलूयात. आम्ही नवीन गोष्टींचा सुद्धा म्हणजे आता युजीसीच्या अंतर्गत हा. एईडीपी नावाची एक स्कीम आलेली आहे. त्या एईडीपी अंतर्गत काही कोर्सेस पण भविष्यात चालू करण्याचा आमचा मानस आहे. उदाहरणार्थ इन्शुरन्स असेल, क्वालिटी ॲश्युरन्स असेल, BA ॲडमिनिस्ट्रेशन असेल, तर अशा विषयात सुद्धा आम्ही नव्याने हे विषय आम्ही महाविद्यालयात आणत आहोत. आणि एआयच्या संदर्भाने, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भाने सुद्धा आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडा थोडा का होईना एआयचा समावेश आम्ही करण्याचा आमचा मानस आहे भविष्यामध्ये. कारण एआयचा वापर आता प्रत्येक विभागामध्ये म्हणजे कुठलाही विभाग असेल, भाषा असतील, सायन्स असेल, या सगळ्या कॉमर्स असेल, तर एआयचा वापर कसा केला जाऊ शकतो त्या दृष्टीने आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत. आणि आता 11वी पासनं आम्ही म्हणजे थोडा थोडा का होईना त्या विषयाचा समावेश आम्ही 11वी पासनं सुरू करण्याचा आमचा मानस आहे असं. ओके, तर आता आपल्याला उत्तरही मिळालेलं आहे, कारणही मिळालेलं आहे आणि नक्कीच आपण न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजला आपण भेट देऊयात. थँक्यू.